नाव काय ताई? हवाबाई रामभाऊ बोडके. आणि काय लागलं डोक्याला? डोक्याला चोराने दगड घातला एक वाजता पूर्वदाराला. पूर्वदारावर खंडोबाच्या. हा इकडल्या बाजूला चप्पल स्टँड आहे का? हा हा हा. तिथं घातला की तुम्हाला तिथं असायचं. पण त्याला एवढं कळू नये की तुमच्याकडे काय असणार आहे बाबा चोरायला. मग कसं काय मग तो दिसला म्हणतात कॅमेरात ना? दिसलाय आता पण काय करू त्या आपल्याला आहे का ताकद? नाही ना. आणि मग तुम्हाला कोणी नेलं दवाखान्यात? देवळातल्या माणसांनी साहेबांनी मोठ्या साहेबांनी ऍम्ब्युलन्स करून नेलं. ऍम्ब्युलन्स करून नेलं. हा सरकार दवाखान्यात बघा म्हणजे लावलं, हा. घातलं, इंजेक्शन केलं. हो मग आता तुम्ही तुमच्या गावाला चालले आता? आता माझ्या गावाला चालली. हा आता मला मग बोला येणं पण आमचे हा म्हातारा आहे त्याला बोलवलं मी आता. हा हा. मला 4-5 वाजता यायला हा. तुम्ही चढवरच थांब. अगो बाय तुम्ही आता 4-5 वेळ इथे थांबणार? मग आता मग ते लांब गाव आहे माझं. कोणतं गाव आहे तुमचं? माझं गाव इंदापूरचं पुढं भीमानगर. अरे बापरे. भीमानगर तालुका माड आहे, जिल्हा सोलापूर. बापरे भरपूर लांब आहे की मग. मी इंदापूरची. हा मोठं उजनी धरण. उजनी धरण माहित आहे. हा त्याच्या पुढे भीमानगर येत आहे हा आणि तिथून पुढे भीमावाडा रोडला. हा ते लांब नाही आला बाई. एवढ्या लांब येऊन देवाने काय दिलं तुम्हाला? देवाने आपलं परत पैसे देऊन बसतो ते. हो आणि देवाने दगड डोक्यात दगड दगड घातलं पण देवाने वाचवलं की. वाच- काय चुकलं देवाने वाचवलं वय. मग इथं मस्तकात बसलं. सकारात्मक बघायचं ताई. बरोबर आहे. काय करायचं? चालते बर. लवकर बऱ्या व्हा, आराम करा आणि काय दुखलं खुपलं तर लगेच इंजेक्शन वगैरे घ्या डॉक्टरकडे जाऊन. होय होय लय लागलंय हो. लय लागले. हा ना बाई. मला खायला बी आहे आणि बोलायला बी आहे. झोपा त्यावर म्हातारी उसर झोपा मग. नाही झोप येत नाही. पण पडून तर राहा. काय खायला बी आहे आणि काय नाही. हा ना बिचाऱ्या. असं का म्हणतात दुखच आहे? सुख काहीतरी सुख असेल की. दुखच आहे सारं. तेव्हा का आता म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालं ना. हा कुठं? तुमची हल्ली का नाव सांगा की आधी. कृष्णाबाई ओवाळ. आणि गाव कोणचं? बर बर बर. आणि लग्न तर लवकर झालेलं असणारच आहे त्या काळात. का कुठल्या वर्षी झालं? असेल अरे बापरे. आणि मग आता किती मुलं बाळ? 2 मुली 2 मुलगे. मग एवढं असताना काय म्हणता मग दुखात गेला आयुष्य? हा मग आयुष्य दुखत अजून सुद्धा दुःख. जगायचं आपलं. एकदा मनुष्य जन्म मिळतो आपलं. आनंदात राहायचं. कशाचा आनंदात ना राहता बाई उलट दुःख. पोरगी आता येऊन देत नव्हती. हा पुरीकडे गेलता वय. म्हणलं जाऊन देते. माझ्या झालं वर्ष मालकाचं ते 2 वर्ष. अरे ते तसंच असते. ते तेव्हाची माणसं तसली होती. 18 वर्ष भावाची तर आली. बाई भावाने 2 मुलांची लग्न. 18 वर्षापासून भावाकडे आहेत. आणि ते मालक आता मागच्या वर्षी वारले. मरू दे की मेरा तर. बरं झालं की मेरा. बरं जाऊन द्या. चांगलं आनंदाने राहा. जे आपलं दिवस आहे ते आनंदात घालवायचा. आनंदात नाही जाणार. का नाही जाणार? बरं आपण ठरवलं तर जातोय की. हाय का नव्हता? आता ह्या काय ताई म्हणल्या आता माझं एवढं लागलंय तरी पण मी काय नाही. देवाने दिलं मला. देवाने माझा जीव वाचवला म्हणतात त्या. मग तसं आनंदात जगायचं. चालतंय मग. तुम्हाला पण जायचंय हो? जेजुरी गड स्टँडवर बसलोय आम्ही. स्टँड बघायचं कसलं स्टँड. स्टँड कितीला गाडी? एवढं भारी स्टँड आहे. काढते की थांबा की. हे असलं स्टँड आहे. कसलं? येदोर एसटी स्टँड. किती भारी आहे बघा. आता नवीन होत आहे. अजून भारी होणार आहे. हो ना. निवारा केलाय. बरं तुम्ही कुठले दादा? निरगुडे गावातला. बरं मग आता देवदर्शनाला आलेला? हा पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये पेशंटला कामाला आहे. वा रे वा.
छान छान. ताईंनी सांगितलं सकारात्मक बघायचं. यांनी सांगितलं सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक बघायचं. त्यांनी पण सांगितलंय. सगळ्यात मोठं उदाहरण ते आहे, सकारात्मकतेनं आयुष्याकडे बघायचं. आणि ह्या ताई म्हणतात की नाही सगळं दुःखच आहे. असं नाही ना, आपण मांडलं तर सगळं आहे. माणसाला दुःख सगळ्यालाच आहे, सगळं मागं टाकायचं, मस्त मागं अजून टाकायचं, अजून टाकायचं. तसाच ना मागं म्हणायचं, माझ्या किती मागं म्हणाल तर तुला घेणार नाही. 100 जागा दुःखाचं. आईला काय झालं? म्हणा की 2 ओळी म्हणा की. काय 1 धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानावा तुझे आयुष्याचे. हा 100 जागा दुःखाचा, 1 धागा सुखाचा. बरं बरं. 75 आहे बरं का माझं. 75 वर्ष. 70 बरं 75. माझं काय शेअर मिळाला मला. एसटी फुकट आहे ना मग. आता झाली आता मस्त होईल ना. बोलू दे जरा. यार बोल की फोनच हँग झालाय. बाबा गाव कुठलं? येऊ द्या आतमध्ये. हा फलटणचं आहे. फलटण कुठलं गाव? प्रॉपर फलटणचं. पोटासाठी तिकडे जिजुरीला काय करायचं? जायचं खाल्लं खंडोबाची बसता का? नाही खायवर जायत नाही. खालीच बसता का? होतं पोटापुरतं आत्या सांगू. जरूर हात करू का? नाही नाही धारायची गरज नाही. बघा ते धाराची गरज नाही म्हणतायत. कसं काय? आयुष्य कसं काय जगताय? काय करायचं वाहनवाल्यानं केलं का रस्ता कुठले? 4 चाकीवाल्यानं पळून गेलं ते. मागून खरंय नाही की हो. कसं आपल्याला वाटतं? त्याला चॅलेंज जायला का फक्त मुलं वगैरे काय? नाही नाही मंडळी मागून काय असं होय. हा. कसं सांभाळतो कोण? सांभाळतो कोण? का तुम्ही? होय. पाय ऍक्सिडेंट झाले ना. हा, बघितलं पायाचं दिसतंय का? बरं, कसं काय जीवन कसं काय वाटतंय? आता काय करायचं हिला कसं वाईट जर वाटलं चांगलं जर वाटलं जगायचं हिमतीने जगायचं. आता काय करायचं पोटाला पण खायला पडतं बसायचं. पण काय वाटतं मग हे आयुष्याचं तुम्हाला? आनंद वाटतं का दुःख वाटतंय? काय वाटतं नेमकं? काय तुम्हाला सांगतो म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? सांगा की तुमच्या दुःख आयुष्यात. आहेच की हो. दुःख आहेच. आहे. मग याच्यावर मार्ग काय? आलेले दिवस आपला आनंदाने साजरा करायचा. आलं तर आलं दुःख. परिस्थितीमुळे मागे मी पाय 2 रुपये घेते ती माणसं. हा. बरं का साहेब मला 8 वर्ष झाली किडनॅप बरं. 32 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिस केली. कुठल्या डेपोला? पलटण डेपोला. बरं. किडण्यांचं काय झालं म्हणजे? भाग आहे का दोन? किडन्या दोन्ही बाद आहेत. अरे बापरे. 90%. 90%. ती सर्व्हिस केली आहे. 32 वर्ष. 32 वर्ष तांबे फलटण म्हणजे तुम्ही राव विष्णू बाळा तांबेच्या गावाकडले. नाही नाही 2च शेतात होता. तेच की तांबे मुक्काम पोस्ट तांबे तालुका फलटण जिल्हा सातारा. इथवर याला एसटीने कसं तरी जातं. आता याच्यावर काय? हा? मग मुलगा आता- आहे पण त्याला ती कामावर जातो तो सगळंच खर्चाची बाजू आहे ना. खरंय खरंय. पैसा पाहिजे हो सगळीकडे. आता इथं कोणत्या दवाखान्यात आहे? हे भक्ती निवास मध्ये. मग आता पुढच्या आयुष्याचं काय ठरवलंय तुम्ही? पुढच्या विषयाचं काय आता जायचं देवाने जेव्हा बोलावलं तेव्हा जायचं. म्हणजे आता आला दिवस साजरा करायचा, आनंदाने जगायचं. आहे तेवढे दिवस राहायचं आपलं. काय आता त्याला येणार नाही हो. इलाजच नाही. हा ना. इकडं एकीकडे सुख आहे म्हणतात, एकीकडे दुःख आहे म्हणतात. ते पण म्हणतात सुख दुःख दोन्ही मिश्र आहे त्यांच्याकडे. हा. असे सगळ्या मिश्र विचारांचे माणसं पण जगतायत सगळे. तुम्ही सांगा आता, तुम्हाला कसं वाटतं तुमचं आयुष्य? चांगलं आहे. चांगलं आहे ना? मग असं पाहिजे. असंच जगायचं. असंच जगायचं. असंच जगायचं. येणार दिवस प्रत्येक दिवस हसत राहायचं. येस येस. दुःख आलं तरी हसायचं. हा. दुःख विसरून जायचं. दुःखाला धरून बसायचं नाही. किती येतोय रे ये म्हणायचं. मी तुला घाबरत नाही. दुःख किती येऊ द्या, हसत राहायचं.
दुःख बी एक दिवशी दुःख वाटेल की दुःखाला की आपण का हसतो यार तरी हा हसायचं. ह्यांच्यावर शेवट करते. दादा तुमचं नाव काय सांगा ना. नाव काय? सांगा बाबा तुमचं नाव. नावाला काय करायचं सर्जीराव नाही, सर्जेराव. नाही, सांगा पूर्ण नाव नाही काय हा? सर्जीराव शिवम सरकार. बरं. नावाला काय करायचं, आईबापान ठेवलेलं नाव असतंच की आपलं. आपण म्हणतो का ह्यो माणूस ती बाई असं म्हणतो, पण शेवटी नाव असतं की आपलं. करताय काय हा, हे